नमस्कार. वजन कमी करणं अनेकांसाठी एक मोठं आव्हान असतं, नाही का? खूप प्रयत्न करूनही वजन का कमी होत नाही? चला तर मग, आज आपण भारतीय आहार मार्गदर्शक तत्वांच्या आधारे वजन नियंत्रणामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत, तर सगळ्यात आधी वजन नियंत्रणाचं कोडं नक्की आहे तरी काय ते समजून घेऊया. मग आपल्या शरीराचं कोडं म्हणजे त्यामागचं विज्ञान जाणून घेऊया. त्यानंतर वजन कमी करण्याबद्दलचे काही मोठे गैरसमज दूर करूया आणि मग अधिकृत भारतीय आराखडा काय सांगतो ते पाहून आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तो कसा बसवायचा यावरही बोलू. चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. वजन नियंत्रणाचे कोडे. अनेकांना जो एक मोठा संघर्ष करावा लागतो, तिथूनच सुरुवात करूया. अनेकांना हा प्रश्न पडतोच की रोज जिमला जाऊन घाम गाळतोय, एवढा व्यायाम करतोय, तरीही वजनाचा काटा काही हलायला तयार नाही. हे खरंच खूप निराशाजनक असू शकतं, पण ह्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे जे अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही. आणि ते कारण म्हणजे आहार. हो, वजन कमी न होण्यामागे व्यायामाची कमतरता नाही, तर बऱ्याचदा आपला चुकीचा आहार जबाबदार असतो. असं समजा की व्यायाम हा गाडीच्या समीकरणाचा फक्त एक भाग आहे, पण गाडीत योग्य इंधनच नसेल तर इंजिन चालणार कसं? आता येऊया आपल्या दुसऱ्या भागाकडे, आपल्या शरीराचं कोड समजून घेणे. चला, आता थोडं विज्ञान समजून घेऊया. आपल्या शरीराची ही जी ऊर्जा प्रणाली आहे ना, ती कशी काम करते हे पाहण्यासाठी काही महत्त्वाचे घटक समजून घेऊ. यातली पहिली पायरी म्हणजे आपण सध्या आहोत कुठे हे जाणून घेणं. आणि त्यासाठी वापरला जातो बॉडी मास इंडेक्स, म्हणजेच BMI. हे एक साधं गणित आहे जे आपल्या वजन आणि उंची वापरून आपल्या शरीरातल्या चरबीचा एक अंदाज देतं. तर मग हा BMIचा आकडा आपल्याला काय सांगतो? इथे बघा, हे वर्गीकरण दिलंय. म्हणजे 18.5च्या खाली असेल तर वजन कमी आहे, 18.5 ते 24.9 मध्ये असेल तर सामान्य, आणि 25च्या वर गेलं की जास्त वजन किंवा लठ्ठपणाच्या श्रेणीत येतो. यावरून आपल्या आरोग्याची स्थिती काय आहे याचा एक स्पष्ट अंदाज येतो. आता पुढचा महत्त्वाचा शब्द आहे बेसल मेटाबॉलिक रेट, म्हणजे BMR. हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर पूर्णपणे आराम करत असताना, म्हणजे अगदी झोपलेलं असताना सुद्धा श्वास घेण्यासाठी, रक्ताभिसरणासाठी जी ऊर्जा वापरतं ती म्हणजे BMR. ही आपल्या शरीराची बेसिक एनर्जी रिक्वायरमेंट आहे. मग आपल्याला दिवसभरात एकूण किती कॅलरीज लागतात त्याचं गणित अगदी सोपं आहे. आपला जो बेसिक BMR आहे त्याला आपण दिवसभरात किती शारीरिक हालचाली करतो त्याच्या पातळीने गुणायचं. म्हणजे जितकं जास्त काम तितकी जास्त ऊर्जेची गरज. चला, आता तिसऱ्या भागाकडे वळूया, वजन कमी करण्याबद्दलचे गैरसमज. आता आपल्याला विज्ञानाचा पाया समजला आहे, तर मग समाजात पसरलेले काही सामान्य गैरसमज दूर करूया, जे लोकांना अनेकदा चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहेत. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की वजन कमी करायचं म्हणजे आहारातले सगळे फॅट्स बंद केले पाहिजेत. पण हे खरं आहे का? अजिबात नाही. सत्य हे आहे की आपल्या शरीराला चांगल्या फॅट्सची, म्हणजे चरबीची गरज असते. ती पूर्णपणे बंद करणं आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. महत्त्वाचं काय आहे? तर योग्य प्रकारचे आणि योग्य प्रमाणात फॅट्स खाणं. संतुलन खूप महत्त्वाचं आहे. आणखी एक गोष्ट, बरेच जण वजन कमी करण्यासाठी एकदम टोकाचे डाएट सुरू करतात. खूप कमी खातात किंवा कडक उपवास करतात. पण याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो? म्हणजे बघा, एकदम कॅलरीज कमी केल्या की शरीराला वाटतं की अरे बापरे, दुष्काळ पडलाय, आणि मग ते ऊर्जा वाचवण्यासाठी स्वतःचा वेग कमी करतं. आपला BMRच खाली येतो. मग होतं काय की वजन कमी होण्याऐवजी ते कमी करणं आणखीनच अवघड होऊन बसतं. आणि हा तर सगळ्यांचा आवडता गैरसमज आहे, स्पॉट रिडक्शन, म्हणजे शरीराच्या एका विशिष्ट भागावरची चरबी कमी करणे. पोटाचे व्यायाम करून पोटावरची चरबी कमी होते का? नाही. आपण शरीराला सांगू शकत नाही की फक्त पोटावरची चरबी कमी कर. शरीर त्याच्या गरजेनुसार सगळीकडून चरबी कमी करतं. पोटाचे व्यायाम केल्याने पोटाचे स्नायू मजबूत होतात, पण त्या स्नायूंवरचा चरबीचा थर कमी करण्यासाठी संपूर्ण शरीरावर काम करावं लागतं. तर आता हे सगळे गैरसमज दूर झाले आहेत. मग योग्य मार्ग कोणता? चला, आता आपल्या चौथ्या भागाकडे वळूया, जो आहे अधिकृत भारतीय आराखडा. भारतातील तज्ज्ञांनी दिलेला उपाय काय आहे ते पाहूया. 2020 मध्ये भारतातल्या 2 मोठ्या संस्था, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR
आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच NIN यांनी भारतीयांची बदललेली जीवनशैली आणि शरीराची रचना लक्षात घेऊन नवीन अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल इथे दिसतोय. 2010च्या तुलनेत 2020 मध्ये शिफारस केलेल्या दैनंदिन कॅलरींची संख्या म्हणजे RDA कमी करण्यात आली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आजच्या जीवनशैलीमुळे आपल्याला पूर्वी वाटत होतं त्यापेक्षा कमी कॅलरीजची गरज आहे. मग ह्या 1600-1700 कॅलरीज दिवसभरात कशा दिसतील ते हे बघा. हे एक उत्तम उदाहरण आहे. नाश्त्याला पोहे उपमा, दुपारच्या जेवणात चपाती भाजी डाळ दही आणि रात्री पुन्हा संतुलित जेवण. हा एक असा भारतीय आहार आहे जो चवदार पण आहे आणि पौष्टिक सुद्धा. आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, आधुनिक जीवनशैलीसाठी आहार. हा आराखडा तर खूप चांगला आहे, पण आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनात तो कसा बसवायचा? चला, काही सोप्या टिप्स पाहूया. हो ना, हाच खरा प्रश्न आहे. दिवसभर एकाच जागी बसून काम करणाऱ्यांसाठी निरोगी वजन टिकवून ठेवणं हे एक मोठं आव्हान आहे. पण काही छोट्या छोट्या गोष्टींनी खूप मोठा फरक पडू शकतो. जसं की दर अर्ध्या तासाने खुर्चीवरून उठून थोडं चालणं, बाहेरचं तेलकट खाणं टाळून घरचा डबा नेणं, डेस्कवर तळलेले पदार्थ ठेवण्याऐवजी फळं किंवा सुकामेवा ठेवणं. या सवयी लावून घेण्यासाठी जिमला जायचीही गरज नाही. म्हणून ह्या सगळ्याचा अर्थ काय? तर वजन नियंत्रणाची गुरुकिल्ली ही कोणत्या तरी कडक डाएट प्लॅनमध्ये नाहीये, तर ती आपल्या शरीराचा कोड समजून घेण्यात आहे. एकदा का आपला BMR आणि RDA आपल्याला नीट समजला की मग आपण अशी जीवनशैली बनवू शकतो जी खरंच टिकेल, जी आपल्यासाठी काम करेल, आपल्या विरोधात नाही.